नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळ्याजणी. तर आपण बघतोय 4 टक्सचा ब्लाऊज. हा पहा, 4 टक्सचा ब्लाऊज आहे आपला. 4 टक्समध्ये आपण बघतोय माप, सगळी माप इंचामध्ये बघणार आहोत आपण. तर आपलं 10.5चं मार्जिन आहे. फ्रंट साईडची हुकची साईड घेतलेली आहे आपण. तर ती 11 इंचची आपण घडी घेणार आहोत पूर्णतः. आणि पहिली शिलाई इथे कुठे लागली ते चेक करायचे. तर आपली 9 आणि त्याच्या पुढे थोडंसं 2 रेषा सोडून आपली पहिली रेषा आहे, म्हणजे 9.25. 9.25 म्हणजे 9 9 18 18 18 36. 36 प्लस ह्या 2 रेषा घेतल्या आपण, तर हा 1 इंच होतो, म्हणजे 37 इंच पूर्ण. तर आपली छाती आहे 37 इंचाची. मी असं माप घेते, तुम्ही कसं घेता हे नक्कीच तुम्ही सांगू शकता. आपली हाईट आहे आता ब्लाऊजची 14 इंचाची हाईट आहे. बाही आपली आहे 7.25 इंचाची बाही आहे. हे पहा, बघू शकता 7 आणि 2 रेषा आहेत. 7.25 इंचाची बाही आहे. 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा. 14 इंच म्हणजेच आपण 15.25ची आपली उंची घेणार आहोत ब्लाऊजची. ठीक आहे. आणि 11ची घडी. सगळ्यात आधी आपण घडी टाकून घेऊयात. 11 इंचाची घडी आहे. 11 इंच 15.25 इंच आपली उंची आहे ब्लाऊजची. शोल्डर आपण घेतोय 5 इंचाचं. पाच इंचाचं शोल्डर घेतलंय. 5.5 इंचाचा आपण मोंडा घेतोय. जी मापं घेतली ती अशी थोडीशी कमी जास्त झाली तरी चालतात. अंदाजे 1 इंच आपण इथनं बॅकचा मोंडा घेतोय. आणि हे फ्रंटचं मार्जिन. गळा आपण घेणार आहोत. गळ्याची रुंदी मी कधीच वरून मोजत नाही. जर मापाचा ब्लाऊज असेल तर मी नेहमी ह्या साईडने मोजते, म्हणजे ही पट्टी जी आहे आपली गळ्याची मापाची ती डायरेक्ट इथे ठेवते. शिलाई मार्जिन प्लस शिलाई मार्जिन आणि इथे खूण. तर हे आपण फ्रंटचं कटिंग करून घेतोय सगळ्यात अगोदर. मग ह्याच्यावरून तुम्हाला बॅकचं कटिंग करून घेतोय. फ्रंटचं तुम्हाला ह्याच्यानंतर दाखवते मी. टेलरिंग काम खूप सोपं आहे. जर आपल्याला आवडत असेल, घरातूनच बसून आपल्याला काम करायचं असेल, जास्त वर्दळ तुम्हाला आवडत नसेल, तर खूप छान काम आहे टेलरिंगचं. इथून थोडंसं 1/2 इंच आपल्याला वर घ्यायचं ह्या साईडने. आता फ्रंट साईड कटिंग करून घेऊयात आपण. फ्रंट साईड सगळ्यात अगोदर जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा इंच जास्त ठेवलं, बघू शकता तुम्ही. बाकी सगळं सेम टू सेम घ्यायचं आहे. तर हे आपण कटिंग फ्रंट साईड आपण आखून घेतलेली आहे. आता गळा पण बघा मी कसं कटिंग करते. हाच गळा आपण इथे ठेवला आहे. शोल्डरला शोल्डर जुळवलेला आहे इथे पहा. त्याच्यानंतर हाच गळा असा खाली घेणार आहोत आपण अशा पद्धतीने. आणि इथे आपण ह्या ब्लाऊजची उंची बघूयात. आता इथे आपण ह्या शोल्डर पासून फ्रंटचा इथे टक्स जिथं आपण योगपट्टी जोडलेली आहे तिथे आपण उंची घेणार आहोत शोल्डर पासून.
13 सव्वा 13 इंच येतं आहे आपलं, आणि मार्जिन धरून आपलं 14.25 पर्यंत जाईल. म्हणजे आता इथे आपण 14.25 मार्किंग करून घेणार आहोत. पावणे 14 इंचाचं मार्किंग प्लस पाऊण इंच इथे जास्त, ही आपली योगपट्टी. आता आपण इथनं 1 इंच वाढवून घेणार आहोत, पण ते नंतर. योगपट्टी आपल्याला वेगळी करायची. सांगायचा विषय काय, तर हे आपण कटिंगमध्ये घेणार नाही आहोत. आपण जेवढं आपलं टक्स पॉईंटच्या इथे आपण जिथं टक्स शिवून घेतो योगपट्टीच्या वरती, तेवढंच आपण इथे मार्किंग करून घेतो. आणि इकडे अर्धा इंच आपण वाढवलाय, टक्ससाठी वाढवलाय तो इथे. 4 टक्सचा ब्लाऊज आहे आपला. इथे एक टक्स बसेल, इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. 4 टक्स येतील आपल्या ब्लाऊजला. तर फ्रंट आता कटिंग करून घेऊयात आपण. प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत खूप बदलत जाते. खूप प्रकारच्या कटिंग्स असतात. ज्याला जे सोपं असेल ते कटिंग आपण करू शकतो. आपण कसं भाजीला फोडणी देताना काय करतो, आपल्या पद्धतीप्रमाणे देऊन जातो. हे झालं फ्रंटचं कटिंग. आता आपण टक्स पॉईंट टाकून घेऊयात. इथनं 4 इंचावर एक टक्स पॉईंट येईल. आपला वरतून 9.5च्या अंतरावर आपण टक्स पॉईंट घेतोय. 9.5 किंवा 10 इंचावर. तर मी 10 वर घेते हा, कारण की ब्लाऊजची उंची मोठी आहे आपली. प्लस इकडनं 1 इंच, इकडनं 1.5 इंच आणि वरतनं 1.5 इंच. अशा पद्धतीने आपण 4 टक्स टाकून घेतलेले आहेत. आपला फ्रंटचा टक्स आपण मोठा घेणार आहोत. 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. 1.5 इंच, 1.5 इंच म्हणजे 2.5 इंचाचा टक्स येईल आपल्याला. सॉरी, 1.5 इंचाचा टक्स येईल. हा अर्धा इंचाचा जाईल, हा 1 इंचाचा आणि हा पण अर्धा इंचाचा. असं आपण टक्स देऊन घेऊ शकतो. गळा तुम्ही पाहिजे तर वर खाली करू शकता. इथला मुंडा आपण वर खाली करणार नाही आहोत. इथल्या अर्धा इंच जेव्हा आपण टक्स मारून घेऊ शिलाईतून, त्यावेळेस आपण हलकाच इथे आकार द्यायचा आहे. कारण की फ्रंटचा मुंडा पण आपल्याला जास्त कापायचा नाही आहे, कारण की मी बॅकचा मुंडा पण कमीच मार्जिन धरलं होतं. इथे आपण 37 इंचाच्या ब्लाऊजचं कटिंग करतोय. आता बाहीची कटिंग करून घेऊया. बाही आपण पाहिली होती मगाशी, किती इंचाची होती, पुन्हा एकदा मोजते, विसरलो मी. 7.25 इंचाची बाही आहे. 7.25, 7.8 आणि 8.25. 8.25 इंचाची आपण पूर्ण बाही घेतोय. सगळ्यात अगोदर मी हे कापड मधून फोल्ड करून घेते. 9.25 इंच इथे मार्जिन टाकून घेते मी बाहीचं. 9.25 इंचातून मी वरतून 3 इंच कमी करते. हे पहा, बघू शकता तुम्ही. 1 इंच सेम ठेवून इथून मी आकार टाकून घेते. हे तुम्हाला दाखवण्यासाठी टाकते. मी शक्यतो असे आकार टाकत नाही, कारण की आता आपलं हात बसलाय पूर्णपणे. हे बॅक साईडचं कटिंग झालं आणि हे आता फ्रंट साईडचं कटिंग झालं. अशा पद्धतीने किती सोपी ट्रिक आहे.
क्रॉस केलं बरोबर 1 इंचाचं मार्जिन आलं आपलं. तर इथे मी असं करून घेते, आपली 1 इंचाची खाली दुमडपट्टी जाईल. हा फ्रंटचा मोंडा आपण आकारात कापून घेतोय. अशा पद्धतीने हे झालं फ्रंटचं कटिंग, बाईचं कटिंग सॉरी. तुम्ही बघू शकता हे पहा आपला फ्रंटचा मोंडा, हा बॅकचा मोंडा. आता आपली योकपट्टी राहिलेली आहे. मगाशी आपलं इकडचं 2.5 इंच आणि इकडचं 3.5 इंच अशी आपली योकपट्टी होती. साडेतीन इंच इकडनं, 2.5 इंच इकडनं, आणि इथून घेतो आपण 10.5 इंच. सगळ्यात आधी आता आपण हा बॅकचा पॉइंट आहे आपला 4 इंचावर, इथे पण आपण टक्स पॉइंट 1/2 इंचाचा टाकून घेणार आहोत. 1/2 आणि 1/2 प्लस 1 इंच 5ची उंची घेणार आहोत आपण टक्सची. आणि इथे आपण अशा पद्धतीने 1/2 इंचाचा म्हणजे पूर्ण आपण 1 इंचाचा टक्स घेणार आहोत. 1/1. तर हे झालं. आणि आता ही फ्रंट साइड, ही आपली योकपट्टी. आणि ही आपली आहे. तर चला, अशा पद्धतीने मी जितकं सोपं करून सांगता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे. हुक पट्टी, पाठीची पट्टी आणि क्रॉस पट्टी म्हणजेच गळ्याची पट्टी ही आपण म्हणजे मी टेलरिंगच्या मशीनवर शिवतानाच हे गोष्टी क्लिअर करते. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुमच्या काही वेगळ्या पद्धती असतील तर तुम्ही मला सांगू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.